मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे। देवनारची हवा अतिवाईट श्रेणीत गणली जाते, तर सायन, मालाड, बीकेसीत देखील हवा ही वाईट श्रेणीत गेली आहे आणि त्यामुळेच मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालावली आहे। देवनारची हवा अतिवाईट श्रेणीत आहे, तर सायन, मालाड, बीकेसीची हवा देखील वाईट श्रेणीत गणली जाते। तर मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालावली आहे आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईत सध्या हवेची गुणवत्ता खालावत चालली असून याच हवेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ होत आहे। आपण पाहू शकतो सध्या मी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात खराब हवेची पातळी जी आहे ती खाली आलेली आपल्याला पाहायला मिळते। सर्वत्र आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये जुहू असो, बीकेसी असो किंवा सर्वाधिक प्रदूषण होण्याचं देखील समोर आलेलं आहे आणि या ठिकाणीच आपण पाहिलं तर AQI जो आहे, एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो 200 अधिक गेलेला आहे। त्यामुळे या प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून अनेक उपाययोजना ज्या आहेत करण्यात येत आहे। ठिकठिकाणी पाण्याची फवारणी असे रस्त्यावर उपाययोजना ज्या आहेत त्या पालिकेकडून केल्या जात आहेत। तर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ होत प्रदूषण कमी करण्यासाठी या उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हमीद मस्तानसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।